दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. राधानगरी तालुक्यातील शेळीवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी 2 उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने या निवडणुकीत दुरंगी लढत रंगणार आहे. सौ जयश्री सर्जेराव दादा पाटील आणि सौ मंगल सर्जेराव कांबळे यांच्यात सरळ सामना होणार आहे. या ग्रामपंचायतीसाठी सुमारे 1300 मतदार असून मतदान 28 एप्रिल रोजी होणार आहे. तर 29 एप्रिल रोजी राधानगरी येथे मतमोजणी पार पडणार आहे. सौ जयश्री पाटील यांना छत्री हे चिन्ह मिळाले असून सौ मंगल कांबळे यांना कब्बशी हे चिन्ह देण्यात आले आहे. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या रीना प्रवीण पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. ठरल्याप्रमाणे 2 वर्षांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या गटाचे नेते विलासराव पाटील यांच्या गटाकडे सरपंच पद देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्या गटातही 2 इच्छुक उमेदवार असल्याने तिढा निर्माण झाला. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ही पोटनिवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर या पदासाठी सौ जयश्री सर्जेराव पाटील आणि सौ मंगल सर्जेराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते निष्फळ ठरल्याने निवडणूक अटळ झाली. सध्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे गट एकत्र आले असून या एकत्रित ताकदीकडून सर्जेराव दादा पाटील यांच्या पत्नी सौ जयश्री पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. गावातील विविध गटांचा तसेच तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या सौ जयश्री पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असून विरोधी उमेदवारास गावात मोठा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत जयश्री पाटील यांचा विजय काळ्या दगडावरील रेष ठरणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.